व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की विद्यार्थ्यांचे हातपाय बांधून त्याला निर्दयीपणे मारहाण करण्यात येत आहे। या अमानवी कृत्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। विशेष म्हणजे हा व्हिडिओ 2018 सालचा असल्याचे सांगितले जात असून तक्रारीनुसार त्यानंतरही असे प्रकार विद्यालयात सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे। 2 महिन्यांपूर्वीच आणखी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सादर करण्यात आले। तक्रारीनुसार विद्यालयातील केअरटेकर प्रदीप देहाडे हाही विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय। त्याने विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून मारहाण केल्याचं फुटेजमध्ये दिसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे। या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केलाय। तक्रारदार प्रीतम घांगळे यांनी विद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की मुलांवर सातत्याने अत्याचार होत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। हे विद्यालय 50% सरकारी अनुदानित असल्याने प्रशासनावरही जबाबदारी येते। मतिमंद विद्यार्थ्यांवर होत असलेली ही अमानुष वागणूक संपूर्ण समाजाच्या मनाला हादरा देणारी ठरत आहे। चिकलठाणा पोलीस स्टेशन हद्दीत मौजे गोपाळपूर येथे चैतन्य कानिपनाथ निवासी मतिमंद मुलांची शाळा आहे। तिथे गोपाळपूर मांडकी शिवारामध्ये आहे। सदर ठिकाणी 6 ते 18 वयोगटातले दिव्यांग व्यक्ती मुलं हे राहत असतात। 2018 मध्ये आणि जुलै 2025 मध्ये दिव्यांग मुलांना तेथील केअरटेकर जे काळजीवाहक असतात त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्या अनुषंगाने दिव्यांग महामंडळ आहे तिथे चौकशी करून सदरबाबत फौजदारी कारवाई करावी म्हणून संस्थेला आदेशित करण्यात आलेले होते। त्याप्रमाणे चिकलठाणा पोलीस स्टेशनला सदर चैतन्य कानिपनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूरचे अध्यक्ष सखाराम सुभानराव पोळ यांनी फिर्याद दिल्यावरून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदरबाबत तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पारदे हे करत आहेत आणि आरोपी यांचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे।